माझ्या सर्व गोड ताईंना श्री स्वामी समर्थ। आज मी हॉलची साफसफाई करायला घेतलेली आहे। काल बेडरूमची केली आणि तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर इथे उशा वगैरे सगळ्या मी बेडरूममध्ये ठेवल्या। मागच्या वेळेला बेडरूमची साफसफाई करताना बेडरूममधलं सगळं सामान मी हॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि आता असं झालं आहे की हॉलचं सगळं सामान म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, बॅग्स वगैरे किंवा उशा वगैरे, त्या मी बेडरूममध्ये ठेवलेल्या आहेत। तर इथे मी आता सगळं जो काय पसारा होता मी सगळा आतमध्ये टाकते, कारण मला पूर्ण झाडून घ्यायचं आहे हॉल। जाळं वगैरे काढायचं आहे किंवा कुठे घाण वगैरे आहे तर ती पूर्ण साफ करायची आहे। तर त्या सामानावरती पडेल आणि जास्तच माझं काम वाढेल, म्हणून जे स्वच्छ होत्या ज्या गोष्टी, पिशव्या वगैरे किंवा उशा वगैरे किंवा बाकीच्या काही वस्तू आहेत त्या मी सगळ्या आतमध्ये टाकल्या, ड्रॉवरमध्ये, कपाटामध्ये। आता इथे मी सगळं कपाट समोर जे TV कॅबिनेट दिसते ते मी सगळं खाली करते, कारण पूर्ण झाडून घ्यायचं आहे मला आणि पुसायचंही आहे। तर इथे बघा मी झाडून घेते सगळं। जास्त काही धूळ नव्हती, म्हणजे हॉल माझा घाण होत नाही जास्त, कारण वरच्यावर साफसफाई चालूच असते आणि हॉल पूर्ण रिकामा आहे। फक्त सोफा मी ठेवलेला आहे, बाकी हॉलमध्ये काही नाही, त्याच्यामुळे घाण होत नाही। जिथे जास्त अडचण असेल किंवा जास्त सामान असेल, जास्त फर्निचर असेल, ती रूम जास्त आपल्याला क्लीन करावी लागते आणि डस्टिंगसुद्धा खूप असते। आता तुम्ही बेडरूममध्ये बघितलं असेलच, जेव्हा म्हणजे बेडरूमची मी साफसफाई करत होती, कपाटाच्या पाठी तर खूप धूळ वगैरे होती आणि खूप अडचणसुद्धा होती, तर तिथे जास्त मला साफसफाई करावी लागते। तिथे मी जाळं वगैरे काढत होती आणि धूळ वगैरे जास्त अशी नव्हती, पण तरी पण म्हटलं आता झाडू तर हातात घेतला आहे तर पूर्ण हात फिरूया। जे भिंती वगैरे होत्या तर त्याच्यावर पण मी झाडू मारत होती, कारण कळत न कळत त्याच्यावर पण धूळ वगैरे बसलेली असते। जेव्हा आपण झाडू वगैरे मारतो ते आपल्याला दिसत नाही। ते मास्क मी घालायचं विसरलेली। मी दरवेळेला डस्टिंग करताना किंवा असं झाडत वगैरे असते जेव्हा रूम, तेव्हा मी मास्क घातल्याशिवाय करत नाही, कारण बरेचसे धुळीचे कण असतात ते आपल्या नाकातोंडात जातात, तर कळतसुद्धा नाही आपल्याला। तर मग मी दरवेळेला मास्क घालूनच साफसफाई करते। आता इथे घड्याळाला 2-3 वेळा झाडू लागला, तर मला भीती वाटत होती पडेल वगैरे, शेवटी मग ती मी काढूनच घेतला। आणि थोडीफार धूळ वगैरे किंवा जाळं वगैरे घड्याळाच्या पाठी पण असतं, तर घड्याळ आपलं क्लीन असावं दरवेळेला असं। तर इथं बल्ब पण मी काढला आणि तिथून पण मी पूर्ण झाडू मारला, कारण थोडंफार छोटं मोठं जाळं असतंच। तर इथं पूर्ण जे POPचं डिझाईन केलेली ते खाचे वगैरे होते, तिथून पण मी झाडू वगैरे बघत होती, कारण का एखादा झुरळ वगैरे गेलेला असेल किंवा एखादं जाळं वगैरे असेल तर इथे भिंतीवर पण थोडं मारून घेत होती, कारण का थोडीफार धूळ ही भिंतीवर पण असतेच आणि भिंतीसुद्धा मी कधी कधी पुसून घेते। तर बघू टाईम भेटला तर एक दिवस असा निवडेल की पूर्ण भिंती वगैरे पुसून घेईल। आता इथं TV कॅबिनेट मी पूर्णपणे रिकामं करून त्याच्यावर फडका मारते, कारण धूळ वगैरे असली तर डायरेक्ट ओला फडका मारला तर धूळ वगैरे पूर्ण चिकटते आणि ती पूर्ण असं सर्वत्र पसरते। तर मी सुक्या फडक्याने पूर्ण पुसून घेते पहिला ते, आणि मग नंतर मग ओल्या फडक्याने पुसून घेते। जे सोफे वगैरे किंवा जे काय तर तुम्हाला दिसते ते दरवाजे वगैरे पूर्ण सुक्या फडक्याने पुसून घेते, नाहीतर झाडून वगैरे घेते आणि मग ओल्या फडक्याने पुसून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित असं क्लीन होईल। आता पंखे तर म्हणाल तर तुम्ही आठवड्याला आपल्याला पंखे साफ करावे लागतात, एवढे घाण होतात। धूळ दिसत नाही पण ती कुठे नाही कुठे येऊन बसलेलीच असते ती। आपण घर जेवढं आपलं घाण होतं त्याच्यावरूनच कळतं की धूळ किती आहे। तर इथे लाल कलरचं जे डिझाईन वगैरे दिसते तर तिथे झाडू मारायचा माझा राहिलेला, तर जाळं वगैरे असेल म्हणून मी मारून घेतला आणि एखादं नको असं काय सुटून जायला, जे क्लिनिंग करायला सुरुवात केली आहे तर पूर्ण सगळीच करावी। तिथे पंखे वगैरे पण मी सुक्या फडक्याने पुसून घेतले, नंतर मग ओल्या फडक्याने पुसणार आहे। आणि थोडीफार अशी उंची पुरत नाही, पण तसंच मी पाय उंच वगैरे करून करत असते। स्टूल वगैरे घेतलेला आहे। तर इथं टिपॉय पण झाडून घेते आणि टिपॉयवरती सगळं सामान ठेवलेलं त्याच्यावर पण धूळ होती।
सोपे वगैरे सगळं सरकून वगैरे आता हे सगळं सामान आहे ते मला आत ठेवावं लागेल, कारण जसं काय मी झाडत होते सगळं धूळ बसत होती. आता इथे माझं सगळं झाडून वगैरे झालं आहे, वरती वगैरे म्हणजे जे काही जाळे वगैरे आहेत ते काढून झालेले आहेत. आता फायनली मी सोफा वगैरे झाडून घेते. उशा वगैरे झाडलेल्या आहेत, ज्या छोट्या उशा दिसतात त्या तिथे शो म्हणून आणलेल्या आहेत, तर त्या पण मी झाडून तिथं ठेवल्या एका साईडला. तर इथे सोफ्याचं कवर आहे ते झाडते आहे, सोफासुद्धा झाडते आहे, कारण सोफ्यावर पण धूळ बसलेली खूप. सोफा तर कुठे ठेवू शकत नाही म्हणून मी इथेच ठेवला, कारण रूम माझी लहान आहे. पडद्यावर पण खूप धूळ बसलेली, मग पडदे पण थोडेफार झाडून घेतले असे वरच्यावरच, कारण मला ते धुवायचे होते. क्लिनिंग होती ती पूर्ण झालेली आहे आणि मी आता फायनली इथे झाडू मारून घेते. सुक्या फडक्याने सगळं पुसून घेतलं. पहिला फर्निचर जे काय होतं, सोफे वगैरे, खिडक्या वगैरे, घड्याळ वगैरे, तरी पण थोडीफार झाडू मारताना धूळ उडतेच, म्हणजे इकडे तिकडे बसते. सोफा पण मला थोड्या वेळाने परत झाडावा लागेल. जेव्हा माझं पूर्ण झाडू मारून होईल तेव्हा ओल्या फटक्याने सगळं फर्निचर पुन्हा पुसून घेईल. तरी ते झाडू मारून झालेला आहे माझा फायनली. आणि हॉल जास्त मोठा नाही, तेवढाच आहे, जास्त मोठाही नाही आणि लहान नाही, एवढा माझा हॉल आहे. 1 BHK आहे, त्यामुळे घर पण असं जास्त असं मोठं नाही, त्यामुळे क्लिनिंग करायला एवढा त्रास होत नाही. जेवढं घर मोठं असेल, जेवढं तुमचं फर्निचर असेल, तेवढं क्लिनिंग करायला आपल्याला त्रास होतो. आणि शक्यतो क्लिनिंगची जी काही तुमची असेल कामं वगैरे ती मास्क लावूनच करा, कारण धूळ आपल्या नाकातोंडात खूप जाते, किंवा डस्टिंग वगैरे असेल. आणि रोजची तर आपण तसं करू शकत नाही, पण डस्टिंगचं असेल जेव्हा कधी, तर प्लीज मास्क लावा, कारण खूप धूळ आपल्या नाकातोंडात जाते, आपण एवढं लक्ष देत नाही. तर सगळं क्लीन वगैरे मी करून घेतलेलं आहे. फक्त आता मला झाडू मारून लादी पुसायची आहे फायनली. तर मी इथे थोडा ब्रेक घेतला, कारण चेहरा वगैरे स्वच्छ मी धुतला, हँडवॉश वगैरे केला. खूप हात घाण झालेले आणि थोडंसं पाणी वगैरे पिलं, कारण उन्हाळा चालू आहे तर खूप गरम होतं आहे आणि तहान पण लागलेली. मध्ये एक थोडा ब्रेक घेतला, केस वगैरे व्यवस्थित बांधली, कारण का ती सारखी सुटत होती. तर इथे परत आता माझं क्लिनिंग चालू आहे. म्हणजे जे मी कपाट वगैरे काढलेलं, म्हणजे जे TV कॅबिनेट होतं तिकडच्या वस्तू वगैरे सगळ्या काढून एका साईडला ठेवलेल्या. मला आता ओल्या फटक्याने पूर्ण पुसून घ्यायचं आहे. तर आता धूळ तर जास्त काही नसणार आहे, त्यामुळे मी मास्क लावला नाही, मास्क काढून ठेवला, कारण धुळीचं काम सगळं झालेलं. आता फक्त मला ओल्या फटक्याने पुसून घ्यायचं होतं. तर हे TVचं कॅबिनेट मी पुसत आहे. आता तुम्हाला हे आडव्या पट्ट्या दिसत आहे. असं वाटत होतं की उगाचच केला का, करताना असं काही वाटलं नाही, एखादे शो पीस वगैरे ठेवायला कामाला येईल, पण करून झाल्यावर असं वाटलं की उगाचच केलं, कारण जेवढं तुम्ही फर्निचर कराल, जेवढं जास्त कराल तेवढा आपल्याला त्रास होतो ते स्वच्छ वगैरे करणं. असं वाटलं की तिथे त्याच्यावर काहीतरी ठेवता वगैरे येईल. नंतर असं वाटलं की प्लेनच होतं ते बरं होतं, किंवा प्लेनच केलं असतं तर बरं झालं असतं का. ते खूप क्लीन करावं लागतं, त्याच्यावर काही ना काही धूळ वगैरे पडलेली असते, कारण त्याच्यावर काही आम्ही वस्तू वगैरे ठेवतो शोपीसच्या, तर त्याच्यावर पण धूळ बसते. आणि ते आडव्या पट्ट्या आहेत त्याच्यावर पण धूळ बसते, म्हणजे डबल काम आहे. पटकन असं हे TVचं कॅबिनेट पुसता येत नाही. तर आणि धूळ खूप बसते त्याच्यावर जर लक्ष दिलं नाही तर. आठवड्यातनं एकदा तरी मला हे पुसून घ्यावं लागतं. आणि क्लिनिंग करायची असेल तर महिना किंवा 1.5-2 महिन्यानंतर मी पूर्ण क्लिनिंग करते. तर इथे खूप अशी धूळ वगैरे जमा झाली, तर मी पूर्ण ओल्या फटक्याने पुसून घेत होती. आणि क्लीन झाल्यावर खूप स्वच्छ दिसतं, म्हणजे असं चमकतं ते. मी लास्टला एंडिंगला दाखवेल तुम्हाला, कारण का खूप दिवस झाले मी क्लिनिंग केली नव्हती हॉलची. म्हणजे 1-1.5 महिना झाला. हळदी कुंकू होता तेव्हा त्याच्या आधी केलेली, त्याच्यावर मी आता करते आहे. क्लिनिंग केलं खूप मस्त वाटतं, म्हणजे हॉल फ्रेश वाटतं आपल्याला. आता इथे मी सोफ्याचा जो वरचा भाग आहे ज्याला आपण टेकून बसतो, तर तो मी पुसत होती, कारण लब्बर टाईप आहे तो, तर तो पुसून घ्यावा लागतो, कारण धूळ त्याच्यावर बसत असे. आणि आठवड्यातनं एकदा तरी मला हा पुसून घ्यावा लागतो.
स्वच्छ वाटतो, म्हणजे जेव्हा पुसू ना तेव्हा मस्त असं क्लीन वाटतो सोफा. नाही तर मग असं त्याला धूळ वगैरे बसलेली असं वाटतं की म्हणजे चमकत नाही, तर पुसल्यावर खूप मस्त वाटतो सोफा. तर इथे मी पुसून घेत होती धूळ वगैरे त्याच्यावर बसलेली. अशी या गोष्टी मला कराव्याच लागतात, छोट्या मोठ्या का असे ना. एवढं लक्ष जात नाही आपलं, तेवढं जे आपल्याकडे पाहुणे येतात किंवा कोणीही बाहेरचं आजूबाजूचं कोणी आलं तर त्यांचं पटकन लक्ष जातं. तर मी इथं क्लीन करून घेत होती, म्हणजे क्लिनिंग काढलीच आहे तर पूर्ण क्लीन करून घ्यावी. तर इथे मी आता काय करते की ज्या वस्तू होत्या टी व्ही कॅबिनेटच्या इथे सगळ्या मी मांडलेल्या त्या मी सगळं ठेवत आहे. जास्त तर मी ठेवलेल्या नाहीत, कारण आपल्यालाच क्लिनिंग करावी लागते आणि आपलंच काम वाटतं, तर त्यामुळे मी जास्त इथे वस्तू ठेवलेल्या नाहीत, थोड्याफारच ठेवलेल्या आहेत. जे सगळ्या वस्तू मी पुसून वगैरे मांडते आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी करायला फार कंटाळा येतो. एखादी मोठी गोष्ट म्हणजे एखादी भिंत वगैरे पुसा म्हणा, किंवा आता मी सोफे वगैरे पुसले तर एवढं काही वाटत नाही, पण या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात आहेत, आता मी इथे सगळ्या गोष्टी ज्या तिथे मांडलेल्या त्या सगळ्या चार्जर वगैरे, मोबाईल वगैरे किंवा रिमोट वगैरे सगळं, तर मी इथं सगळं पुसते. आता उषा पण इथं झाडून मी ठेवते. मागच्या वेळेला मी धुतलेलं म्हणून त्यामुळे ह्या वेळेला धुणार नाही. आता इथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तर आता म्हणजे कॅमेऱ्यामध्ये एवढी दिसत नाही पण खूप छान आहे. पेंट वगैरे केलेलं आहे आणि या श्रीकृष्णाच्या मूर्तीला माझ्या मोठ्या मुलग्याने पेंट केलेलं आहे. मी हळदी कुंकाला दाखवली आहे मूर्ती आणि लास्टला पण तुम्हाला दाखवेल की कशी आहे आणि कशी दिसते वगैरे. आता कॅमेऱ्यामध्ये एवढी चांगली दिसत नाही, कदाचित लाईट वगैरे लावली त्याच्यामुळे असत असेल, पण खूप छान आहे मूर्ती. तर तीसुद्धा मी ओल्या फडक्याने पुसून घेतली, वरच्यावर पुसली कारण कलर वगैरे जाईल भीती वाटत होती, आणि मी ठेवली ते वगैरे. आता इथे पंखा ओल्या फडक्याने पुसते आहे. सुक्या फडक्याने पुसून घेतला, आता ओल्या फडक्याने फायनली मी पुसून घेत आहे. घड्याळ वगैरे ते पण पुसत होती, काढले म्हटलं तर चला व्यवस्थित असं पुसून घेऊया घड्याळ. आणि मग त्याच्या बाजूला पण फुलपाखरं होती, ती छोटी छोटी मी लावलेली डिझाईन म्हणून, तर तीसुद्धा ओला फडका त्याच्यावर मारला, त्याच्यावर पण धूळ बसलेली. आणि जे बल्ब वगैरे होते, त्या लाईट वगैरे होत्या जिथे तिथे हात पोच होता त्या मी ओल्या फडक्याने पुसून घेतल्या. आता वरती पण आहेत पण तिथे माझा हात पोचणार नाही, आणि बल्ब वगैरे स्वच्छ पुसून घेतले. खिडक्यासुद्धा पुसून घेतल्या. आता खिडक्यासुद्धा वरच्यावरच पुसून घेतल्या. म्हटलं मी आता 1 महिना नाही आहे, म्हणजे मी माहेरी जाणार आहे आणि माहेरवरून मग मी सासरी जाणार आहे. त्याच्यासाठी म्हटलं जास्त पण डीप क्लिनिंग नको करायला, कारण का आल्यावर मग मला पुन्हा घर साफ करायचं आहे. तर आता वेळ कशाला वाया घालवायचा आणि एनर्जीसुद्धा कशाला वाया घालवायची, म्हणून मी वरच्यावरच क्लिनिंग करत होती. कारण मी 15 दिवसच आहे इथे, 15 दिवसानंतर माहेरी आणि नंतर सासरी जाणार आहे. त्यामुळे वरच्यावरच सगळी साफसफाई केली. जास्त जिथे घाण होती तेच तेवढं साफ केलं, कारण मिस्टर इथेच राहणार होते. तर इथं डोअर आहे बघा, आपला मेन डोअर, तो मी पुसत होती. बॅक साईडच्या म्हणजे मेन डोअरला जे काही चाव्या वगैरे अडकवल्या ते मी मगाशीच काढून घेतल्या आणि मग आता पुसत होती वगैरे. म्हणजे जी कडी वगैरे आहे आपली, तर त्याच्यावर पण थोडीफार धूळ वगैरे होती, तर मी स्वच्छ करत होती. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप कंटाळा येतो स्वच्छ करायला. आता इथे मी सगळं लावून घेतलं वगैरे बघा. आता ही गणपतीची फ्रेम आहे, ती माझ्या भावाने मला दिलेली, बड्डे होता तेव्हा त्याने आणलेली इथे फर्स्ट टाईम आलेला. तर तीसुद्धा मी पुसून वगैरे अडकवते. आणि इथे माझं फायनली क्लिनिंग झालं आहे बघा, किती स्वच्छ दिसते टी व्ही कॅबिनेट. आणि ही आहे श्रीकृष्णाची मूर्ती, किती सुंदर दिसते बघा. लाईट वगैरे लावलेल्या आहेत, त्या लाईट पण मी व्यवस्थित पुसल्या आणि या पद्धतीने झालेलं आहे माझं फायनल क्लिनिंग. तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा.